ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आपण ठेवले आहे। ह्या अध्यात्म यात्रेचे आजचे हे 62वे प्रवचन पुष्प 62वा भाग आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आजपासून आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय कर्मसन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करणार आहोत। मागील 61व्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्य स्वतःचे जीवन दयनीय, अस्थिर, अस्वस्थ व दुःखी का करून घेतो, त्याचे कारणे कोणते आहेत हे समजून घेतले। आजच्या 62व्या प्रवचन पुष्पात आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय कर्मसन्यास योग याचा अंतरंग काय आहे, या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींनी आजच्या अर्जुनाला कोणकोणते वेगवेगळे विषय समजावून सांगितलेले आहेत, अर्जुनाला कोणकोणत्या विषयावर भगवान श्रीकृष्णांनी मार्गदर्शन केले आहे हे समजून घेणार आहोत। आणि त्यानंतर पुढील प्रवचन पुष्पापासून ह्या अध्यायाच्या विविध विषयांचे विस्तृत अध्ययन आपण करणार आहोत। प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या प्रवचन पुष्पात पहिल्या भागात आपण त्या अध्यायाचा अंतरंग समजून घेतला, त्याप्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पातही आपण 5व्या अध्यायाचा कर्म संन्यास योगाचा अंतरंग समजून घेऊयात। ह्या अध्यायामध्ये भगवत गीतेत 29 श्लोक आहेत आणि ह्या 29 श्लोकाच्या आधारे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 180 ओव्या प्रगट केल्या आहेत। या अध्यायामध्ये कर्मयोगाचा, कर्म संन्यास म्हणजे नेमके काय याचे विस्तृत वर्णन भगवान श्रीकृष्णांनी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाला केले आहे। कर्म संन्यास योग या अध्यायाच्या आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊयात।
कर्मसन्यास योग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मनुष्य स्वतःच्या जीवनामध्ये गोंधळ का निर्माण करतो, कसा निर्माण करतो, त्याची नेमके कारणे कोणती आहेत हे या अध्यायाच्या सुरुवातीलाच समजावून सांगितले आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी निष्काम कर्म म्हणजे काय, निष्काम कर्म व कर्म संन्यास यामध्ये कोणते साम्य आहेत, कोणते फरक आहेत हे विस्तृतपणे समजावून सांगितले आहे. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला खरा तपस्वी कसा असतो, आत्मसाक्षात्कारी मनुष्य कसा असतो, ढोंगी मनुष्य कसा असतो, दांभिकता म्हणजे काय, आत्मसाक्षात्कार व दांभिकता यामध्ये कोणते फरक आहेत, मनुष्य त्याच्या कर्माच्या आधारे कर्मफळाचा त्याग करून आत्मसाक्षात्कारापर्यंत कसा पोहोचू शकतो आणि आत्मसाक्षात्कारामध्ये कसा स्वतःला स्थापित करू शकतो याचे वर्णनही भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायामध्ये केले आहे. कर्माचे प्रकार कोणते, खरा योगी कसा असतो आणि खरा योगीला गूढवादी व्यक्ती का म्हणतात याचे विस्तृत वर्णनही कर्म संन्यास योग या 5व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात. परमात्मा म्हणजे काय, देव म्हणजे काय, कृतज्ञ ज्ञानी भक्त कसा असतो, परमात्म्याचे नेमके स्वरूप कोणते आहे, कसे आहे, भगवंताचा स्वभाव कसा आहे, ईश्वराचा स्वभाव कसा आहे ह्याचे विस्तृत वर्णनही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर करतात. प्रतिभावान ज्ञानी भक्त, ज्ञानी व्यक्ती एका समजूतदार ज्ञानी सूर्यासारखा कसा असतो याचे वर्णनही भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये करतात. मनुष्य त्याच्या विचारामध्ये, वाणीमध्ये आणि कर्मामध्ये समता, समानता, एकरूपता कशा प्रकारे आणू शकतो याचे मार्गदर्शनही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या अध्यायामध्ये करतात. सतचित आनंद, चिरंतन टिकणारा आनंद म्हणजेच खरा आनंद काय आणि खोटा आनंद कसा असतो, तात्पुरता आनंद कसा असतो, खऱ्या आनंदामध्ये आणि खोट्या आनंदामध्ये फरक कसे आढळतात हे ज्ञानी मनुष्याने कसे समजून घ्यावे याचे मार्गदर्शनही भगवान श्रीकृष्ण ह्या अध्यायामध्ये करतात. आत्मसुखामध्ये, आत्मानंदामध्ये, स्वानंदामध्ये रममाण झालेला व्यक्ती कसा असतो, तो कशा प्रकारे मुक्तीसाठी सहजपणे प्रयत्न करतो, मोक्ष त्याच्या पायाजवळ येऊन कसे उभे राहते ह्याचे विस्तृत वर्णन व मार्गदर्शनही भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये करतात. खरी बुद्धिमत्ता म्हणजे काय, बुद्धिमान भक्त, ज्ञानी भक्त कसा असतो आणि त्याच्या कर्माच्या आधारेच तो कर्माच्या परिणामाचा म्हणजे कर्मफळाचा विचार न करता कर्म संन्यासाचा, निष्काम कर्माचा अनुभव कशा प्रकारे घेतो आणि दोन्हीही कसे एकच आहेत, निष्काम कर्म आणि कर्म संन्यास दोन्हीही कसे एकच आहेत याचे विस्तृत वर्णनही भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये करतात. खरा कर्मयोगी कसा असतो, तो अस्तित्वाशी, चैतन्याशी, भगवंताशी, सृष्टीशी कशा प्रकारे सहकार्य करतो, अस्तित्वाशी, ब्रह्मचैतन्याशी तो कशा प्रकारे एकरूप होतो,
कशा प्रकारे तो अहंकार रहित जीवन जगतो, म्हणून त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही कर्माचे बंधन का निर्माण होत नाही, देवाला तो प्रत्येक कर्म अर्पण कशा प्रकारे करतो आणि त्याच्या प्रत्येक कर्मातून, वाणीतून आणि विचारातून आत्मशुद्धी, आत्म परिवर्तन, स्वपरिवर्तन कशा प्रकारे करून घेतो, याचे विस्तृत वर्णनही मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करतात. अज्ञानी मनुष्याच्या मनाचे 6 दोष कोणते आहेत आणि हे 6 दोष अज्ञानी मनुष्य गुरु कृपेने, भगवंताच्या कृपेने आत्मज्ञान प्राप्त करून, ज्ञान प्राप्त करून हे दोष कसे नाहीसे करू शकतो, ह्या दोषावर कशा प्रकारे अज्ञानी मनुष्य देखील विजय मिळवू शकतो, अज्ञान नष्ट करू शकतो आणि तो देखील शुद्ध जाणीवेमध्ये, शुद्ध चैतन्यामध्ये, शुद्ध अस्तित्वामध्ये, म्हणजेच भगवंताशी, परमात्म्याशी, ईश्वराशी कसा भक्त म्हणून एकरूप होऊ शकतो, त्याला परमात्म्याचा अनुभव अखंडपणे कसा येऊ शकतो, तो देखील अज्ञानी मनुष्य देखील समभावामध्ये, भक्तीमध्ये, श्रद्धेमध्ये कसा त्याचे जीवन जगून त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकतो आणि एका खऱ्या योग्याचे जीवन, सिद्ध पुरुषाचे जीवन, सात्विक व्यक्तीचे जीवन एक अज्ञानी मनुष्य देखील कसा करू शकतो, याचे मार्गदर्शन, विस्तृत वर्णन या 5व्या अध्यायामध्ये, कर्म संन्यास योग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात. भगवान श्रीकृष्ण परत एकदा भक्ती हीच मनुष्याच्या जीवनाची सर्वोच्च शक्ती का आहे हे परत एकदा समजावून सांगतात. कारण भक्ती हीच मनुष्याला त्याचे मन निर्मळ, अमन, मनशून्यता करण्यात मदत करते, ज्याच्या आधारे तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन सात्विकपणाने करू शकतो आणि सर्वोत्तम कर्मफळ देखील मिळवू शकतो. पण आलेले कर्मफळाचा त्याग देखील तो कसा उदार मनाने करू शकतो, हे भक्तीच्या आधारे कसे होऊ शकते, याचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात. भक्तीच्या आधारे मनुष्य त्याच्या चित्तामध्ये निर्माण झालेल्या विविध वृत्ती, चित्त वृत्ती, त्याच्या बुद्धीमध्ये निर्माण झालेले भ्रम, त्याच्या मनाचा अहंकार कसा नष्ट करू शकतो. जर त्याच्या भावना त्याच्या बुद्धीचे अपहरण करत असतील तर त्या अपहरणापासून स्वतःच्या बुद्धीला कसा तो वाचवू शकतो आणि त्याची बुद्धी सद्बुद्धीत कशा प्रकारे रूपांतरित करून त्याचे कर्म, कौटुंबिक कर्म, सामाजिक कर्म, व्यवहारिक कर्म तो सर्वोत्तम प्रकारे कशा प्रकारे करू शकतो, याचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात. आणि हे सर्व करत असताना, प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे करत असताना मनुष्य त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी, शांत, समाधानी, स्थिर, प्रेमळ, करुणामयी, विवेकी व विनम्र कसा करू शकतो, स्वतःला सतचित आनंदात, परम शांतीत कसा स्थापित करू शकतो आणि हे केल्यानंतर देखील त्याचे प्रत्येक कर्म, त्याची वाणी, त्याचे विचार सर्वोत्तम प्रकारे कशा प्रकारे करू शकतो, याचे मार्गदर्शनही, याचे विस्तृत वर्णन भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या रणांगणावरच अर्जुनाला करतात. भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय, कर्म संन्यास योग. या अध्यायातून भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश
देत आहे की प्रत्येक मनुष्य त्याचे कर्म भगवंताला, गुरुला भक्तीच्या आधारे, श्रद्धेच्या आधारे करून आलेले कर्मफळ, त्याचा त्याग म्हणजेच कर्म संन्यास कशा प्रकारे करू शकतो, आणि ते करत असताना स्वतःला शुद्ध चेतनेमध्ये, शुद्ध अस्तित्वामध्ये भगवंताशी एकरूप कशा प्रकारे होऊ शकतो, आणि जीवन अंतर्बाह्य, आनंदी, प्रेमळ, शांत, विनम्र, विवेकी, समाधानी कशा प्रकारे करू शकतो, हे या अध्यायातून भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला शिकण्याचा सल्ला, शिकण्याचा संदेश देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण आजपासून सुरू केले आहे. पुढील 63व्या प्रवचन पुष्पात, 63व्या भागात आपण मनुष्य कशामुळे स्वतःच्या जीवनात विनाकारण गोंधळ निर्माण करतो, अस्वस्थता निर्माण करतो, अस्थिरता निर्माण करतो, आणि त्याचे कारणे नेमके कोणती आहेत, आणि त्यापासून मनुष्याने कशा प्रकारे दूर राहता येईल याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.